का? ह्या गावातल्या सगळ्या म्हणजे 80-90% बाया कामाला जात्यात. एक 10% म्हातारी स्वतारी ठेवल्या आपण घरी. म्हाताऱ्या पण जात्यात खरं तर. 10% लेकरावाल्या सोडल्या म्हणजे लहान 1-2-4 महिन्याची लेकरं आहेत त्याच फक्त बाया घरी असतात. पण तुझ्यासारखी किरकिर बडबड कुणी केलेलं तुला ऐकू येतंय का? अरे तुला कोणत्या बाईचा आवाज येतोय काय सकाळ सकाळी कालवा गोंधळ करताना? नाही. आणि इथं आपल्या घरी बडबड 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 बड माझी बडबडी दिसते आणि काम काम ती दिसत नाही. जगा वेगळं नाही ना हेच म्हणायचंय. आता मी काय काय मदत करतो तुला. रोज उठलो ती सगळा बिचाना मीच धडी करतो. परत माझी आंघोळ होते, दूध काढू लागतो, माझी देवपूजा असते पहिलं आंघोळ झाल्या झाल्या. हे माझी कामं. मग त्याच्यानंतर ह्या लेकरांना त्यांना ग बसा, चला हे करा, चला ते करा. ते कराय कोण सांगतं? मीच. ते घाबरत्यात कोणाला? मलाच. त्यांचं तुला आवरायची काय गरज तरी येत नाही. त्रिशाची आंघोळ म्हण, कपडे तिला घालणं म्हण, हे असलं तर बघतोयच मी. बघतोय कधी तू घालती, कधी मी, कधी बाबा, कधी रोहन आर्यन पण घालतात तिला कपडे. डबा घेऊन तयार राहिले कामाला जायला ती. पण करती तू काम, नाही करत असं म्हणत नाही, पण किरकिर करते का एवढंच म्हणायचंय. आता सकाळी बाबा तुला बोलले तर तुला राग आला लगेच चटमनी. त्यांचं मत असं आहे की तू एवढं वरडती का? जरा हळू बोल, सावकाश बोल, लय भाकरी घेऊ नको, 3-4 भाकरी घे, भात घे. मी काय लय खाणार नाही, तुला पण माहिती आहे. किती घेतलेत? 2 टाइम खावं लागतंय. 2 टाइम खावं लागतंय, पण 5 घे भात घे. 5 यांना पण ठेव, खारा मासा ठेव बाबांना. यांनी एक खाल्ला सगळ्यांनी. खारा मासाच पुरला नाही ना, आणावं लागल त्या बाईला. आता मी विचारत होतो र, 20ला एक म्हणती ती. तो पोरगा एवढा जोरात का पळत आलाय? त्याला काय विचारलं मला माहीतच नाही म्हणते डायरेक्ट. काल कावल्याला त्याच्या आईला जाऊन सांगितलं. येडा आहे त्याला नाही एवढा मेंदू. हे कसला गरगटा बनवलाय? ह्या कसली भाजी आहे? पालक. मग ती मिक्स होती येडी. सुका पालक शिप कुत्र बघ तिथं पाणी पिऊ दे पिऊ दे पिऊ दे, जाऊ दे त्याला. त्याला तर कोण पाणी पाजणार आहे? ऐक की, त्यात सुका पालक आणि शेपू तिन्ही मिक्स होता ना. 10 रुपयाला 2 दिल्यात त्या पेंड्या, 5ला 1. एवढं भाजी लई स्वस्त होत्या. शेपूची, मेथीची, पालक. चुप. मला शेपू नाही आवडत, ते खाल्लं की डरकाळी येते तशीच आतून, म्हणून नाही आणलं ते. ढेकर आलं असं म्हणजे पोट भरल्यावर आपण ढेकर देत नाही का, तसं दिलं की ते आतल्या आत वास येतंय शेपूचा. पण हे अशी गरगटा मला लय आवडतात. मेन करून आता हा असा आपूट शेंगदाणा टाकलेला असतो ना, न कुटलेला, तो लय आवडतो. तिथं खा आता, इथं नको फोडू त्रिशा तू याला. हा, कामाच्या ठिकाणी खायचं. तिचं डोकं विचारू, व्हिडिओ काढू का मला पाणी भरू? मला एक सांग, कोणतं भरू? व्हिडिओ म्हणजे तुला काय हेच वाटतंय जोकच? कालवा आणि पैसा पैसा लय करायचं नाही कधीच. किरकिरी घरात नसावी. ए तमा चुप, पपी दे एक. आता जेवलं ही ना, नाश्ता झालाय. नाश्ता केला तू? नाही पैसे माझ्याजवळ, कुठून देऊ कुठून देऊ? जसा पगार झाला तसा पैसा आणि पैसा. इकडून जा तिकडून जा, मग टिकणार कसा? काय खायली? मला पण दे एक. अगं कुठून जातंय हात मध्ये? नाही सगळं नको, खा बस. तोंडाला असं माझ्या पण. मला मी पहिलं तुझ्यासारखा होता, लय खायचो मी पण. मला पण जीव आहे, मी पण लहान होतो, मला पण चव लागते. मला पुरी भाजी लय आवडायची, लय पुरी भाजी खायचो आर्यन मी. धाराशिवला गेलो, ऐक ना इकडं, धाराशिवला गेलो की पहिलं म्हणायचो आई मला पुरी भाजी खायची. पुरी भाजी लय म्हणजे लय आवडायची मला.
तर जसजसे तुम्ही झाले ना मग मला जीव मारावं लागलं, कारण विचार यायचा या 40-50 रुपयाचं लेकरांना खायला होईल, काय तर त्यांचं दवाखान्यात भागल, आणि तो रोहन आपला रोगीट, त्याच्यामुळं माझ्या मागं दवाखानाच असायचा, त्यामुळं इच्छा माराव्या लागल्या सगळ्याच परत. तरी आत्ता खातो म्हण मी कधी गेलो की, मला लय आवडतं, लय म्हणजे लय आवडतं पुरी भाजी. मला पण लय आवडती, म्हणजे लय मला राईस आवडते. हा दोघांनी भांडणं करू नका हा. ती शिळी भाकर आहे ना आर्यन, त्या परातीत सगळी नेर म्हशीला चारणार. कोणाला? त्याला ठेवू नको न, एकटा राहतो काय? नको. आय उठ ना आर्यन, ऐक ना, ती भाकर घेऊन जाते परातीतली, त्या म्हशीला चारून ये जा. हा नाही हाणत, उठ. पटकन सांगितलं की पटकन नाही ऐकलं मग राग येतोय. हात कसलं काळं करून टाकलं ते तोंडाला लागल हात. उठ, ते भाकर टाकून ये आणि साबणानं हात धु. उठ 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 उठ, पटकन उठ. उठ म्हणलं की पटकन उठायचं रे. का बरं थांबू? त्या रोहननं ती भाकर कशी जाळली, म्हणलं याला गरम करून खाणार आहे, मी दिलं चुलीतच फेकून. मातीत टाकू नको अरे, तिथं असेल बघ काहीतरी, ते वाडा वगैरे असेल तर त्याच्यावरती टाक. मारते का बघतो की, लय खोट नाटक करतो. तुम्हालाच कस काय मारते तू त्या म्हशीला ह्या म्हशीची सवय लागली ना म्हणून. अरे वाजवू नको ना, अरे गप की. तसं वाजला की माझं डोकं वाजतंय. मग ती म्हैस मला का मारते माहितीये का? त्या म्हशीला ह्या म्हशीची सवय लागली, ह्या म्हशीची. तू बोललीच असते, हे तुझं काय स्वरूपात आहे. तू आता दिवसभर तुम्ही चौघांनी भांडणं करत बसा हा, असंच ओरडून आणि रडून. तो पिल्याला लागलं बॉल रोहन, तो बॉलच टाकल चुलीत, नाहीतर दिल 2 तुकडे करून कापून टाकल ब्लेड न. त्याला कापला. यू आर अंडर अरेस्ट. पोलीस होणार आहे का तू मोठी झाली की? मग काय होणार आहे? मोठी झाल्यावर काय व्हायचंय? हा, डॉक्टर. पहिलं ऑपरेशन एकच कर, हिचं तोंड बंद कर. तू डॉक्टर झाले की पहिलं तिचं तोंड बंद कर. औषध असेल की तसलं तोंड बंद करायचं, चिटकवायचं औषध असतंय का तोंड? इथं काय म्हणतोय ऐक, ती का तुम्ही टीव्ही चालू करून घरात बघा, अभ्यास करा, खेळा, पण भांडण करू नका हा. हो, भांडण करू नको, अभ्यास करत बसता आणि त्यांना मारू पण नको. हा, टीव्ही बघा तिघ आणि निवांत बसा आम्हाला येऊपर्यंत. आणि कोणता तो अननसवाला काय पण तसले आले ना विकणारे, त्यांच्याकडे जाऊ पण नका. काय खायचं ते दुकानातलं खा, पण त्या अननस हे ते काही विकणारे असतात त्यांच्याकडे जाऊ नका, पकडून नेत्यात. मुंबईमध्ये लेकरं चोरीला चालल्यात म्हणा, माहित आहे ना. त्यामुळं सांगतोय पोरे ऐक, तिकडे जाऊ नका. हिला दुसऱ्यांना बोलायला लागलो, दुसऱ्या लेकराला हिची जळण होते हिला, ही दुसरंच बोलते मध्ये. पप्पा असं, पप्पा तसं, सरळ उभी राहा. काय झालं तुला? दिवसभर तुझ्याशीच बोलणार आहे ना मी, आता थोडा बोलू देत नाही का? मुंबईला पण नेलं तर तिकडे पण नेलं. ती शिडी आपलीच आहे ना, कुठं होती ती तिकडं? मुंबईला पण नेले तर तिकडे कोणत्या तरी गावाला नेले 50 मुले. हा, काय करतात नेऊन? किडनी काढतात. किडनी काढतात, भीक मागायला लावत्यात, त्यांचा हातपाय कापत्यात हो, नाहीतर एका डोळा फोडत्यात, परत त्यांना भीक मागायला लावत्यात. अगं ते ओढू नको ना बाई तसं. त्यामुळं सांगतोय ते तसले विकणाऱ्यांकडे जायचं नाही. काय म्हणलेलं तुला ऐकू आलं नसल, ते कोण अननस भंगार काय पण ते येतात ना तसले, त्यांच्याकडे जाऊ नका, लेकरं चोरीला न्यायल्यात. दुकानाला जायचं, दुकानवाले आपलेच आहेत ना.
तुमच्याकडे एवढा पैसा असेल तर जाऊ शकता तुम्ही दिवसभर महाराज. कुठून देऊ? हा त्या तिथं आहेत, तुला देऊन टाकतो. कोणाची जीसीबी आहे? हिचा भाऊच आहे वाटतंय. तुझा भाऊच आहे की? तोच आहे ग. तो कुठं येत नाही उस्मानाबादला. धाराशिव बोल, धाराशिव. हा, धाराशिव. चला बाय बाय. टाटा. कशी बघती तिरकस पोरगी. बाय टाटा.